वकील संघाच्या निवडणुकीमध्ये तुमच्या नावाची भरपूर चर्चा चालू आहे, तर या संदर्भात तुम्ही काय तुमचं मत व्यक्त कराल? जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगरच्या कार्यकारिणी 2026-27मध्ये मी सचिवपदासाठी उभा आहे आणि सचिवपदासाठी एक ध्येय आणि एक उद्देश घेऊन मी यासमोर आलेलो आहे. वकिलांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विशेषतः आमच्याकडे वकिलांना बसण्यासाठी विशेष जागा नाही. त्याचबरोबर वकिलांना इथं जे उपाहारगृह आहे उपाहारगृहामध्ये सुद्धा पुरेशी जागा नाही. पुरेशी जागा नसल्यामुळे आम्हाला तिथं जास्तीचे अन्न प्रकार देतात. त्याचबरोबर वकिलाच्या वेलकरबाबत जर म्हटलं तर वकिलांना आपल्याला एक सामूहिक विवाह सामूहिक विमा देणं जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची वकिलांची जी वाढती रजिस्ट्रेशन संख्या आहे त्यानुसार पार्किंगची जी व्यवस्था आहे ती सुद्धा पुरेशी नाही. त्यामुळे यापूर्वीच्या आमच्या कार्यकारिणीने बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे मंजुरात करून आणलेल्या आहेत त्याचा आम्हाला पाठपुरावा करून आणखी जास्तीत जास्त काय काय देता येईल या तयारीनं आम्ही या निवडणुकीमध्ये उभे राहिलो. आणि मुळात जे ज्युनियर वकील आहे ज्युनियर वकिलांना जे स्टायपेंड असते यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर आता नेमकीच आमच्याकडे जे एक बँक ओपनिंग झालेली आहे या बँकेच्या अनुषंगानं आम्हाला आणखी या वकिलांना काही देता येईल का अशा काही स्कीम जसे काही जे ज्युनियर वकील आहेत या ज्युनियर वकिलांना आपण नवोदित वकिलांना तसे कर्जाचे प्रकरणं मंजूर होत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये त्या बँकेशी आपण संलग्नित होऊन आमच्या बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट करून या ज्युनियर वकिलांना काही अर्थसहाय्य देता येईल का या तयारीने सुद्धा आम्हाला या निवडणुकीमध्ये आम्ही मुद्दा घेऊन आलेलो. तुमच्या कोर्टाच्या परिसरामध्ये युनियन बँक आलेली आहेत. बँकेचे मॅनेजर वकील पत्रकार कार्यकर्त्यांना लोन देत नाही, तर या संदर्भात तुम्ही आधी या बँकेतून तुम्ही कर्ज नेमके 5-7 दिवसापूर्वी या बँकेचं ओपनिंग झालेलं आहे आणि बऱ्याचशा वकिलांचे जे खाते आहेत ज्यांचे त्या बँकेत खाते आहेत बाहेर असलेल्या शाखांमध्ये ते इकडे ट्रान्सफर झाले आणि बरेचसे नवोदित ज्युनियर जे आहेत ते आपले खाते जे आहे इथे काढतायत आणि कर्ज प्रकरणांबाबत किंवा काही जे आर्थिक जे काही सरकारच्या योजना आहेत बँके थ्रू जर अशा कुठल्या सरकारच्या योजना राबवता येत असतील त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. तुमच्या वकील संघासाठी जे पाण्याची समस्या तर त्या संदर्भात काय बोला? मुळात मी 2018-19 साली सहसचिव म्हणून काम पाहिलेलं आहे. कामाचा अनुभव आहे आणि या अनुभवाला म्हणजे मी वकिलांसाठी जे काम करत असताना त्यांच्या समस्या ज्या जाणून घेतल्या त्यावेळी सुद्धा आम्ही जे आरो आहेत आरो बसवलेले होते. आम्ही बऱ्याचशा ई लायब्ररी चालू केलेली होती. त्याचबरोबर जे काही आता फर्निचर आहे ते फर्निचर आता नूतनीकरणचं काम सुरू होणार आहे. तर या अनुषंगाने आणखी ज्या ज्या काही अडचणी आमच्या समोर येतील त्या अडचणी आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. ज्येष्ठ वकील आहेत तर त्यांच्यासाठी तुमच्या कोणकोणती उपाययोजना आहेत? ज्येष्ठ वकिलांसाठी मुळात खरं तर ज्येष्ठ वकिलांसाठी काम करायचं म्हटलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. फक्त मुळात बरेचसे आम्हाला आलेले जे अनुभव आहेत जुने अनुभव त्या अनुभवामध्ये ज्येष्ठ वकिलांना तब्येत बिघडते. आता नेमकाच आमचे एक वरिष्ठ वकिलांना हार्ट अटॅक आला. अशा परिस्थितीमध्ये दवाखान्याचं जे नियोजन आहे ते या ठिकाणी झालेलं आहे. यापूर्वीच्या कार्यालयाने केलेलं आहे. पण त्यामध्ये आणखी काय सुधारणा की जे इक्विपमेंट्स याच्या दवाखान्यामध्ये कमी आहेत ते इक्विपमेंट्स वाढवणं. त्याच्यामध्ये काही स्पेशलाइज डॉक्टर मुळात हृदयरोगाशी संबंधित असलेले जे काही डॉक्टर्स आहेत ते आपल्याला अशा परिस्थितीमध्ये ते त्वरित उपलब्ध झाले पाहिजे. आणि ॲम्ब्युलन्स ही सुद्धा कायमस्वरूपी इथं असली पाहिजे. त्यानुसार आम्हाला आरोग्य विभागाशी महानगरपालिकेशी आम्ही त्यांच्याशी टायअप करून की आम्हाला आणखी काय देता येईल आणि त्यांना आमच्या प्रशासनाशी की जेणेकरून त्यांच्या दवाखान्याची जी जागा आहे ती जागा थोडीशी पुरेशी नाही आहे त्या पुरेशी जागेला आपण काहीतरी एक्सपांड करून जास्त स्पेशलायझेशन अजून काही आणता येईल का की जेणेकरून सिनियर ॲडव्होकेट्सला त्याचा फायदा होईल या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. वकील मित्रांना तुम्ही काय आवाहन करणार निवडणुकीदरम्यान? वकील मित्रांना मी एवढंच आवाहन करेन की मुळात मी जिल्हा वकील संघाला सचिव पदासाठी उभा आहे. सचिव पद हे जे अतिशय जबाबदारीचं पद आहे यापूर्वी कामाचा असलेला अनुभव आणि वकिलांसाठी काम करण्याची असणारी तळमळ या दोन गोष्टीकडे लक्ष देऊन मला प्रचंड मताने विजयी करा मी एवढंच आवाहन करेन. काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? ॲडव्होकेट नागेश जनार्दन सोनुने सचिव पदाचे उमेदवार जिल्हा वकील संघ छत्रपती संभाजीनगर.